हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्समधील प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. हा आपला भाग 14 आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 61. स्मांडर हा प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात? 1. एव्हज पक्षी वर्ग. 2. सस्तन प्राणी वर्ग. 3. उभयचर प्राणी वर्ग. 4. सरीसैप. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उभयचर प्राणीवर्ग हे आहे. स्पष्टीकरण: स्मांडर हा उभयचर प्राणीवर्गातील प्राणी आहे. तो पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी जीवनक्रमातील वेगवेगळे टप्पे पूर्ण करू शकतो. त्यामुळे त्याचा समावेश उभयचर प्राणीवर्गात केला जातो. लक्षात ठेवा, स्मांडर उभयचर प्राणीवर्ग. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 62. सिल्व्हरफिश सर्वसाधारणपणे कशा सोबत आढळतात? पर्यायी उत्तरे: 1. खडक. 2. शेवाळ. 3. इतर मत्स्यांसोबत. 4. जुनी पुस्तके. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जुनी पुस्तके हे आहे. स्पष्टीकरण: सिल्व्हरफिश हा कागद, स्टार्च आणि पुस्तकांच्या बांधणीसाठी वापरलेल्या गोंदासारख्या पदार्थांवर उपजीविका करणारा कीटक आहे. त्यामुळे तो विशेषतः जुनी पुस्तके, कागदपत्रे आणि पुस्तकांच्या कपाटांमध्ये आढळतो. लक्षात ठेवा, सिल्व्हरफिश, जुनी पुस्तके व कागद. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 63. शेपटी आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय. पर्यायी उत्तरे: 1. सिसिलियन. 2. भेक. 3. बेडूक. 4. स्मांडर. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्मांडर हे आहे. स्पष्टीकरण: स्मांडर हा उभयचर वर्गातील युरोडेला गणाचा प्राणी आहे. याला शेपटी आणि 4 पाय असतात. याउलट सिसिलियनला पाय नसतात, तर बेडूक आणि भेक यांची प्रौढ अवस्थेत शेपटी नसते. लक्षात ठेवा, स्मांडर, शेपटी आणि पाय असणारा उभयचर. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 64. आणि यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात. पर्यायी उत्तरे: 1. क्लामायडोमोनास आणि क्लोरेला. 2. नॉस्टॉक आणि अनाबिना. 3. पॅन्डोरिना आणि युडोरिना. 4. युलोथ्रिक्स आणि उल्वा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नॉस्टॉक आणि अनाबिना हे आहे. स्पष्टीकरण: नॉस्टॉक आणि अनाबिना हे निळेहरित शैवाल असून त्यांच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या विशेष पेशी असतात. त्यामुळे ते वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. भातशेतीमध्ये त्यांचा उपयोग जैविक नरखत म्हणून केला जातो. लक्षात ठेवा, नॉस्टॉक अनाबिना नत्र स्थिरीकरण. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 65. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? अ. सिल्व्हरफिश प्राणी मत्स्यवर्गात येतो. ब. कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुष्यमान 15 वर्षे असते. पर्यायी उत्तरे: 1. केवळ अयोग्य आहे. 2. केवळ योग्य आहे. 3. अ व ब दोन्ही योग्य आहे. 4. अ व ब दोन्ही योग्य नाहीत. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अ व ब दोन्ही योग्य नाहीत हे आहे. स्पष्टीकरण: सिल्व्हरफिश हा मासा नसून कीटकवर्गातील प्राणी आहे. त्यामुळे विधान चुकीचे आहे. कुत्र्याचे आयुष्यमान जाती, आकार आणि इतर घटकांनुसार बदलते. त्यामुळे जास्तीत जास्त आयुष्यमान 15 वर्षे असे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून अ आणि ब दोन्ही विधाने योग्य नाहीत. लक्षात ठेवा, सिल्व्हरफिश
कीटक कुत्र्याचे आयुष्यमान निश्चित 15 वर्षे नाही? हा प्रश्न पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 66. पुढील दोन विधानांतील कोणते विधान योग्य आहे? अ. मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असते. ब. सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते. पर्यायी उत्तरे: 1. केवळ अयोग्य. 2. केवळ योग्य. 3. अ व ब दोन्ही योग्य. 4. अ व ब दोन्ही अयोग्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केवळ योग्य हे आहे. स्पष्टीकरण: माशांमध्ये प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे विकसित असतात, त्यामुळे विधान अयोग्य आहे. सर्पांच्या हृदयामध्ये सामान्यतः 3 कप्पे असतात, 2 अलिंद आणि 1 अपूर्णपणे विभागलेले निलय. त्यामुळे सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते आणि विधान योग्य आहे. लक्षात ठेवा, सर्प 3 कप्पी हृदय, मगर 4 कप्पी हृदय. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 67. द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे? हा प्रश्न पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1. द्विपाद नाम तिरके मुद्राक्षरांप्रमाणे लिहितात. पर्याय क्रमांक 2. जातीवाचकनाम व जातीवर्गनाम ह्या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. पर्याय क्रमांक 3. जातीवाचकनामानंतर जातीवर्गनाम येते. पर्याय क्रमांक 4. द्विपाद नामपद्धतीत जातीवर्गनाम निरपवाद असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. जातीवाचकनाम व जातीवर्गनाम ह्या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात हे आहे. स्पष्टीकरण: द्विपाद नामपद्धतीमध्ये 2 शब्द असतात. पहिला शब्द म्हणजे वंशवाचक किंवा जातीवाचकनाम असते आणि त्याची सुरुवात मोठ्या अक्षराने केली जाते. दुसरा शब्द प्रजातीवाचक किंवा जातीवर्गनाम असते आणि त्याची सुरुवात लहान अक्षराने केली जाते. त्यामुळे दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या अक्षराने करतात हे विधान चुकीचे आहे. लक्षात ठेवा, द्विपाद नामपद्धती: पहिले नाव मोठ्या अक्षराने, दुसरे नाव लहान अक्षराने. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? हा प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1. कंगारू. पर्याय क्रमांक 2. प्लॅटिप्स. पर्याय क्रमांक 3. पेंग्विन. पर्याय क्रमांक 4. व्हेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्लॅटिप्स हे आहे. स्पष्टीकरण: प्लॅटिप्स हा सस्तन प्राणी असूनही अंडी घालतो. अंडी घालणाऱ्या सस्तन प्राण्यांना मोनोट्रिम्स म्हणतात. प्लॅटिप्स हा मोनोट्रिम्स गटातील प्राणी आहे. कंगारू हा पिलांना जन्म देणारा सस्तन प्राणी आहे, तर पेंग्विन हा पक्षी आणि व्हेल हा सस्तन प्राणी आहे. लक्षात ठेवा, अंडी घालणारा सस्तन प्राणी प्लॅटिप्स. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? हा प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1. बेडूक. पर्याय क्रमांक 2. मगर. पर्याय क्रमांक 3. शार्क. पर्याय क्रमांक 4. पाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. मगर हे आहे. स्पष्टीकरण: मगरीचे हृदय 4 कप्प्यांचे असते. त्यामध्ये 2 अलिंद आणि 2 निल्य असतात. बेडूक आणि पाल यांचे हृदय 3 कप्प्यांचे असते, तर शार्कचे हृदय 2 कप्प्यांचे असते. त्यामुळे 4 कप्प्यांचे हृदय असलेला योग्य पर्याय मगर हा आहे. लक्षात ठेवा, मगर 4 कप्प्यांचे हृदय, बेडूक आणि पाल 3 कप्प्यांचे हृदय, शार्क 2 कप्प्यांचे हृदय. प्रश्न क्रमांक 70. अनियतापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा प्रश्न ESO पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आला होता.
पर्याय क्रमांक 1 रक्त गोठलेले असते. पर्याय क्रमांक 2 रक्त थंड असते. पर्याय क्रमांक 3 शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते. पर्याय क्रमांक 4 शरीराचे तापमान स्थिर असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते हे आहे. स्पष्टीकरण: अनियतापी प्राण्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असते. अशा प्राण्यांमध्ये शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याची क्षमता कमी असते. मासे, उभयचर आणि बहुतेक सरीसैप हे अनियतापी प्राण्यांची उदाहरणे आहेत. त्यामुळे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते हे विधान सत्य आहे. लक्षात ठेवा, अनियतापी प्राणी शरीराचे तापमान बाहेरील तापमानानुसार बदलते. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? प्री 2014. 1. मच्छर, 2. माशी, 3. स्पायडर कोळी, 4. ढेकूण. योग्य उत्तर 3. स्पायडर कोळी. स्पष्टीकरण: मच्छर, माशी आणि ढेकूण हे कीटक वर्गातील प्राणी आहेत. स्पायडर म्हणजे कोळी हा कीटक नसून अरॅक्निडा वर्गातील प्राणी आहे. त्यामुळे कीटक वर्गात येणारा प्राणी स्पायडर कोळी आहे. लक्षात ठेवा, कोळी, अरॅक्निडा, मच्छर, माशी, ढेकूण, कीटक. प्रश्न क्रमांक 72. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? प्री 2014. 1. मगर, 2. हत्ती, 3. सिंह, 4. जिराफ. योग्य उत्तर 4. जिराफ. स्पष्टीकरण: दिलेल्या पर्यायांमध्ये जिराफाचे हृदय सर्वात मोठे असते. जिराफाचे हृदय मोठे आणि शक्तिशाली असते कारण त्याला मेंदूपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी मोठा रक्तदाब निर्माण करावा लागतो. लक्षात ठेवा, जिराफ, मोठे हृदय आणि उच्च रक्तदाब. प्रश्न क्रमांक 73. विंचू हा प्राणी आहे? प्री 2013. 1. अंडी देणारा, 2. पिलांना जन्म देणारा, 3. वरीलपैकी दोन्ही, 4. यापैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर 2. पिलांना जन्म देणारा. स्पष्टीकरण: विंचू हा अंडी घालण्याऐवजी थेट पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. त्यामुळे विंचू हा पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. लक्षात ठेवा, विंचू पिलांना जन्म देतो. प्रश्न क्रमांक 74. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? असिस्टेंट प्री 2013. 1. पोरिफेरा, 2. सिलेंटेराटा, 3. आयानिलिडा, 4. मोलुस्का. योग्य उत्तर 3. आयानिलिडा. स्पष्टीकरण: गांडुळाचे शरीर अनेक खंडांमध्ये विभागलेले असते. त्यामुळे गांडूळ हा आयानिलिडा या संघातील प्राणी आहे. लक्षात ठेवा, गांडूळ, आयानिलिडा. 75. खालीलपैकी उडणारा स्तन प्राणी कोणता? साई प्री 2012. 1. पोपट, 2. वटवाघूळ, 3. घुबड, 4. घार. योग्य उत्तर 2. वटवाघूळ. स्पष्टीकरण: वटवाघूळ हा स्तनी प्राणी असून तो उडू शकतो. त्याच्या शरीरावर केस असतात आणि तो पिलांना जन्म देऊन त्यांना दूध पाजतो. पोपट, घुबड आणि घार हे पक्षी आहेत. लक्षात ठेवा, वटवाघूळ हा उडणारा एकमेव स्तनी प्राणी आहे. प्रश्न 76. स्पायरोआगायरा शेवाळ आहे? प्री 2011. 1. नीलहरित, 2. हरित, 3. लाल, 4. रंगहीन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. हरित. स्पष्टीकरण: स्पायरोआगायरा हे हरित शैवाल आहे. त्याच्या पेशींमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात. त्यामुळे त्याला हरित शैवाल म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवा, स्पायरोआगायरा हरित शैवाल.
प्रश्न 77. गोगलगाय ह्या संघात मोडते. प्री 2011. 1. मोलुस्का. 2. आर्थ्रोपोडा. 3. इकायनोडर्माटा. 4. नेमाटोडा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मोलुस्का. स्पष्टीकरण गोगलगाय हा मृदुकाय प्राणी असून त्याचे शरीर मऊ असते आणि त्यावर कवच असते. त्यामुळे गोगलगायचा समावेश मोलुस्का या संघात केला जातो. लक्षात ठेवा गोगलगाय मोलुस्का संघ. तर अशा प्रकारे आज आपण सायन्समधील प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील सर्व आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. यापूर्वीचे देखील व्हिडिओ सर्वांनी नक्की पाहून घ्यावेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.